दादा तुमचा 51वा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त तुम्ही भव्य रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. इथे बघता गर्दी प्रचंड झालेली आहे. काय सांगाल तुम्ही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून? आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस जो जगत असतो तो आयुष्य वाढीसाठी जगत असतो आणि त्या आयुष्य वाढीमध्ये त्याची स्वप्न असतात, त्याच्या महत्वाकांक्षा असतात, पण ते पूर्ण करण्यासाठी आरोग्य सक्षम लागतं. आणि मग आरोग्याचा विचार लक्षात घेता वाढदिवस जरी माझा असेल तर खऱ्या अर्थाने वाढदिवस हा सर्वसामान्य जनतेचा आहे. माझ्या कष्टकरी असलेल्या मायबाप असलेल्या तालुक्यातल्या सर्वसामान्यांचा आहे. त्याचं कारण असं आहे की हे लोक दिवसभर प्रवास करतात. कॉलेजची मुलं मोटरसायकल असतात, तरुण तरुणी मोटरसायकल असतात. अशा परिस्थितीमध्ये चुकून कधी ना कधी हा दिवसभरामध्ये एखादा प्रसंग घडतो, अपघात व्हायची दाट शक्यता आहे. आणि आपण पाहतो की याच्यामध्ये त्याला सुरक्षा कवच देणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग समजा एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला, एखाद्याच्या समजा शोल्डर फ्रॅक्चर झाला, कुणाचा पाय म्हणजे डोक्याला मार लागला, कुणाला ICU मध्ये जावं लागलं, तर या सगळ्या गोष्टीमध्ये हल्लीची महागाई लक्षात घेता 1,00,000, 2-3 लाखाची बिलं सहज होतात. आणि मग ती 1,00,000-2-3 लाखाची बिलं देणं सर्वसामान्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाही. मग अशा वेळेला मी विचार केला की एक चांगली पॉलिसी अडॉप्ट केली पाहिजे आणि त्या पॉलिसीमध्ये सर्वसामान्यांचे हित जोपासलं पाहिजे. आज 10 लाखाचा आरोग्य विमा, त्या विम्यामध्ये ॲक्सिडेंटल आणि बाय चान्स दुर्दैवाने जर असं होऊ नये, पण जर झालं समजा मृत्यू आला तर त्यांच्या कुटुंबाला तातडीने 10 लाख रुपये मिळणार आहे. म्हणजे तुमच्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाबरोबरच 10 लाख रुपयाची तुमची नेट कव्हरेज त्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून आज सर्वसामान्यांचा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर जे व्हिजन आहे आणि मी पूर्वीपासून तालुक्यामध्ये तेच करत आलेलो आहे की सर्वसामान्य हा माझा केंद्रबिंदू आहे आणि सर्वसामान्य माणसांसाठी मला काय करता येईल. दुसरं म्हणजे हातामध्ये जे हल्लीचं स्मार्ट वॉच आहे, या स्मार्ट वॉचमध्ये तो चालता फिरता डॉक्टर आहे. डॉक्टर जाणं आपल्याला शक्य नसतं, पण तो डॉक्टर आपल्या हातामध्ये मी दिलेला आहे स्मार्ट वॉचच्या निमित्ताने. मग तो वॉच काय करणार आहे, तुम्ही काल रात्री झोपेतून उठलात, तुमची किती तासाची झोप झाली, काही तासाची झोप बाकी आहे का 24 तासामधली. दुसरी गोष्ट तुमची ऑक्सिजन लेवल काय आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल काय आहे, त्याप्रमाणे तुमचं ब्लड प्रेशर काय आहे, तुम्ही किती स्टेप चालल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी हा हातातला डॉक्टर म्हणजे स्मार्ट वॉच जो तुमच्या मोबाईलशी कनेक्ट होतोय, म्हणजे तो वॉच जो आहे तो इतका स्मार्ट आहे खरोखर की तुमच्या हातातल्या मोबाईल तुम्ही डिस्प्लेवर पाहिलं, कुणाचा फोन आला, कुणाचा मेसेज आला, तर मोबाईलला हात न लावता तुम्ही त्याच्यावर डिस्प्लेवर पाहू शकता की मला आज ह्या व्यक्तीचा फोन आला, मला या व्यक्तीचा हा मेसेज आला. तर इतकं सुंदर अशा पद्धतीचं आरोग्याला आणि उद्याच्या भविष्याला आरोग्याची असलेली वास्तविकता लक्षात घेणारा हे चांगलं स्मार्ट वॉच मी आज या जनतेला प्रोव्हाइड केलेलं आहे. माझी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये लोकांची त्या ठिकाणी साथ मिळालेली आहे. आणि मग माझा वाढदिवस काय असतो, माझा वाढदिवस हा म्हणजे सर्वसामान्यांच्या असलेल्या आरोग्याची सुरक्षता हाच आमचा वाढदिवस आहे. आयुष्यामध्ये काही कमवायचं नाही, काही मिळवायचं नाही, आयुष्याची माती झाली तरी चालेल, पण सर्वसामान्याचं मात्र त्या ठिकाणी संरक्षण व्हायला पाहिजे. माझा सर्वसामान्य माणूस तिथं सुरक्षित व्हायला पाहिजे. माझ्या सर्वसामान्य माणसाचं भविष्य मला निश्चितपणे उज्ज्वल करता आलं पाहिजे. म्हणून आज आरोग्य शिबिर मी जो पाहतोय पूर्व भागामध्ये आमचं आलं कॉलेज असेल, आज सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 350चा टप्पा पार पडलाय. इथे आज जवळजवळ 250चा टप्पा पार पडलाय पहिल्या स्पेलमध्ये. अजून तर दिवस जायचा आहे. हजारोच्या संख्येने आज रक्तदान होणार आहे. आणि शबास जुन्नरकर, शबास जुन्नरकरांना धन्यवाद देतो. आणि आपलं आयुष्य सेव करा आणि छत्रपती शिवरायांचा असलेला मान, सन्मान, अभिमान, ही आन बान शान याच्यासाठी स्वतःचं आरोग्य मात्र अबाधित ठेवा, अशा शुभेच्छा या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो. सगळ्यांना पाठवा. हो, सगळ्यांना पाठवा.